हा कार्यक्रम माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टने सादर केला आहे. नमस्कार. कधी कम्प्युटरच्या मागे पाहिलंय आणि त्या पोर्ट्स आणि प्लग्सच्या जंगल बघून डोकं चक्रावलंय? असं वाटणं अगदी साहजिक आहे, पण काळजी नसावी, कारण आज आपण हे सगळं अगदी सोपं करून समजून घेणार आहोत. हे बघा, कम्प्युटरच्या मागची बाजू अशीच दिसते नाही का? एकदम गोंधळात टाकणारी. पण खरं तर यातलं प्रत्येक छिद्र, प्रत्येक कनेक्शन खूप महत्वाचं काम करतं. आणि आज आपण तेच तर उलगडणार आहोत. चला तर मग आपल्या कम्प्युटरचं हे कोडवर्डनी भरलेलं जग डिकोड करूया. एक छोटीशी पण इंटरेस्टिंग सफर सुरू करूया. या सफरीमध्ये आपण 5 महत्वाच्या गोष्टी पाहणार आहोत. सगळ्यात आधी कनेक्शन्सचं जग समजून घेऊ. मग सगळ्यांच्या लाडक्या USB बद्दल बोलू. त्यानंतर काही स्पेशल कार्ड्स आणि केबल्सची ओळख करून घेऊ. आणि शेवटी कॉम्प्युटरच्या मागच्या बाजूचं सगळं कोडं सोडवू. आपला पहिला टप्पा आहे कनेक्शन्सचं जग. म्हणजे आपला कम्प्युटर बाकीच्या उपकरणांशी, बाकीच्या जगाशी कसा संवाद साधतो हे आपण इथे पाहणार आहोत. सगळ्यात आधी एक सोपी गोष्ट, कनेक्टर. कनेक्टर म्हणजे काय? तर केबलचं ते टोक जे आपण कम्प्युटरच्या पोर्टमध्ये लावतो. अगदी सोपं आहे. हाच तो दुवा आहे जो 2 डिव्हाइसेसना एकत्र आणतो आणि त्यांच्या डेटाची देवाणघेवाण करतो. आणि आता बोलूया त्या कनेक्टरबद्दल ज्याने आपलं आयुष्य खूप सोपं केलंय. हो, USB. आजच्या काळात तंत्रज्ञानावर USBचं राज्य आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आता जरा वेगाबद्दल बोलूया. USB 3.0 ज्याला सुपर स्पीड USB असंही म्हणतात, त्याचा वेग आहे तब्बल 5 गिगाबिट्स प्रति सेकंड. म्हणजे विचार करा, एक मोठाचा मोठा सिनेमा काही सेकंदात इकडून तिकडे पाठवता येतो. कमाल आहे नाही का? आणि USBची ताकद इथेच तर दिसते. कीबोर्ड, माऊस, प्रिंटर, कॅमेरा, अगदी स्मार्टफोनपासून ते एक्सटर्नल हार्ड ड्राईव्हपर्यंत जवळजवळ सगळंच आजकाल USBने जोडलं जातं. ही यादी खरंच कधी न संपणारी आहे. चला आता कम्प्युटरच्या बाहेरून आत डोकावूया. कम्प्युटरला अजून जास्त स्मार्ट आणि शक्तिशाली बनवण्यासाठी काही खास कार्ड्स असतात जे त्याच्या मदरबोर्डवर बसवले जातात. यात 2 मुख्य खेळाडू आहेत. एक नेटवर्क कार्ड जे आपल्याला इंटरनेटच्या दुनियेशी जोडतं, आणि दुसरा ग्राफिक्स कार्ड जो आपल्या मॉनिटरवर दिसणाऱ्या भन्नाट चित्रांमागचा खरा जादूगार आहे. तर नेटवर्क इंटरफेस कार्ड किंवा NIC हेच ते कार्ड आहे जे आपल्याला इंटरनेटशी कनेक्ट करतं. आपण जी इंटरनेटची केबल लावतो ती ह्याच कार्डला लागते. अर्थात आता बऱ्याच कम्प्युटर्समध्ये हे कार्ड मदरबोर्डवरच बसवलेलं असतं. आणि ग्राफिक्स कार्ड याच्याशिवाय तर मजाच नाही. आपण स्क्रीनवर जे काही बघतो, मग तो सिनेमा असो, गेम असो किंवा साधं लिखाण, त्यामागे याच कार्डची मेहनत असते. हे डिजिटल माहितीला व्हिडिओ सिग्नलमध्ये बदलतं, जे आपला मॉनिटर आपल्याला दाखवू शकतो. ओके, आता या सगळ्या गोष्टींना जोडणाऱ्या डिजिटल जीवनरेखांबद्दल बोलूया. म्हणजेच केबल्स. यांच्याशिवाय डेटा आणि पॉवरचा प्रवाह शक्यच नाही. बरं, इथे काही महत्वाच्या केबल्स आणि त्यांचे उपयोग आहेत. मॉनिटर किंवा प्रोजेक्टरसाठी VGA आणि HDMI, इंटरनेटसाठी CAT5 केबल, आणि आपला USB तर आहेच. फायरवायर आणि PS2 आता थोडे जुने झालेत, पण त्यांची माहिती असणं कधीही चांगलंच. आणि आता आपण पुन्हा तिथेच आलोय जिथून सुरुवात केली होती, कॉम्प्युटरच्या मागच्या बाजूला. पण आता फरक एवढाच आहे की आपल्याकडे या कोड्याचं उत्तर आहे. बघा, आता हे चित्र अनोळखी वाटत नाहीये, बरोबर? यातले USB पोर्ट्स, नेटवर्क पोर्ट, व्हिडिओसाठीचा निळा VGA पोर्ट आणि ऑडिओ जॅक्स आता सहज ओळखता येत आहेत. हे सगळं मिळून एक परफेक्ट टीमसारखं काम करतं. तर आता आपला कम्प्युटर फक्त एक रहस्यमयी डबा राहिलेला नाही, त्याच्या प्रत्येक भागाचा एक अर्थ आहे, एक काम आहे, आणि ते आता आपल्याला व्यवस्थित माहीत झालंय. तर मग या नवीन माहितीच्या आधारावर आता पुढचं कनेक्शन कोणतं जोडायचं? आता आपल्या कम्प्युटरची ताकद ओळखून त्याचा पुरेपूर वापर नक्कीच करता येईल.